नमस्कार. आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे. या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे. चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या तेजस्वी जीवनकथेला सुरुवात करूयात. त्यावेळी सिद्धोपंतांना उद्देशून विठ्ठलपंत म्हणत होते, या गोळा झालेल्या गर्दीवरून जेवणावळीच्या पंक्तीवर पंक्ती उठणार हे दिसत आहे. परंतु माझी एकच इच्छा पुरी करावी ही विनंती. पंक्तीप्रपंच कुठेही होऊ नये, कुठे शिवाशिव या गोष्टीचा उच्चारही होऊ नये. माणूस हा इथून तिथून सारखाच असतो हे लक्षात ठेवावं. मग बोलावं की नाही याचं क्षणभर चिंतन करून विठ्ठलपंत पुढे म्हणाले, तुमच्या कन्येच्या उदरी देव जन्म घेणार आहेत असा भगवंताचा दृष्टांत झाला आहे. देवाच्या राज्यात भेदाभेद संभवतो का? चातुर्वर्ण्य असतात का? सारी देवाची लेकरं इथून तिथून सारखीच. पुढील पिढ्यांसाठी आपण हा पायंडा पाडला पाहिजे. सिद्धोपंतांना हे सारं मान्य होतं. त्याप्रमाणे एका मंडपात पंक्तीवर पंक्ती उठल्या. त्यामुळे विठ्ठलपंत सुखावले. साऱ्या गोष्टी विना तक्रार पार पडल्या. समाजातील एकीचं एक नवं प्रदर्शन या विवाह सोहळ्यात बघायला मिळालं. सुधारणा सुचवायला आणि प्रत्यक्षात त्या पार पाडायला अंगी एक प्रकारचं धैर्य लागतं. चातुर्वर्ण्य मोडून काढण्याची ही नवी सुधारणा सुचविण्याचं धैर्य विठ्ठलपंतांच्या ठायी होतं आणि ती सुधारणा प्रत्यक्षात कार्यवाहीत आणण्याचं धैर्य सिद्धोपंतांच्या अंगी होतं. हा समसमासंयोग झाल्यामुळे हे परिवर्तन शक्य झालं. नेहमी धैर्यवानाच्या मागेच समाज जात असतो. हे मंगल कार्य उरकल्यानंतर सिद्धोपंतांचा निरोप घेताना वऱ्हाडी मंडळी मुक्तकंठाने म्हणत होती, श्रीकृष्णाची भगिनी सुभद्रा हिचा लग्न सोहळा आज प्रत्यक्षात बघायला मिळाला. लग्न सोहळा पार पडल्यानंतर मंडप रिता झाला. पाहुणे रावळे घरोघरी परतले. मंडप उतरला. शकुनाचं बोहलं फक्त उरलं. गोठ्यात उरली गाई गुरं आणि घरात उरली फक्त नित्याची 4 माणसं. रुक्मिणीच्या अंगावरचा हळदीचा रंग मात्र उतरला नव्हता. ती लक्ष्मीसारखी तेजस्वी दिसत होती. मग आळंदीतील देवस्थानाच्या दर्शनाचा कार्यक्रम पार पडला. सिद्धोपंत म्हणाले, देवदर्शनाला तर जाऊच, परंतु प्रथम इथला धर्ममार्तंडाचा मठ पाहून घेऊ. त्या ठिकाणी ब्राह्मणाच्या प्रत्येक प्रश्नाचा न्यायनिवाडा होतो. त्यांचा निर्णय मानला जातो. मग सर्व मंडळी त्या मठात गेली. तिथल्या धर्ममार्तंडांनी त्यांना प्रसाद देऊन नांदा सौख्य भरे असा तोंड भरून आशीर्वाद दिला. आपला न्यायनिवाडा करण्यासाठी याच मठात आपल्याला एक दिवशी यावं लागेल आणि या धर्ममार्तंडाचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल या गोष्टीची विठ्ठलपंतांना सुतराम कल्पना नव्हती. ती घटना अद्याप अज्ञातात दडलेली होती. त्यानंतर ती मंडळी मारुतीच्या देवळात गेली. मारुतीचं दर्शन घेतलं. याच देवळात आपल्या भवितव्याला एक वेगळीच कलाटणी लाभणार आहे या गोष्टीची रुक्मिणीला तरी कुठे कल्पना होती. वर्तमानाच्या आणि भविष्याच्या मध्यंतरी अज्ञाताचा पडदा पसरलेला असतो. ही मानवी जीवनातील चांगली व वाईट गोष्ट असते. दर्शनासाठी सिद्धेश्वराच्या देवळात आल्यावर विठ्ठलपंतांना घरी आल्यासारखं वाटलं. देवदर्शन झाल्यानंतर काही काळ ते देवाच्या द्वारी विसावले. तेव्हा विठ्ठलपंत सिद्धोपंतांकडे बघून म्हणाले, इथूनच मी आपल्या घरी आलो आणि संसारी बनलो. सिद्धोपंत उद्गारले, ही केवळ भगवंताची कृपा. विठ्ठलपंतांना पांडुरंगाच्या त्या दृष्टांताचं स्मरण होऊन विठ्ठलपंत म्हणाले, प्रथम आपण पंढरपुरी जाऊ. पंढरीच्या दृष्टांतामुळेच हा योग आलेला आहे. सिद्धोपंतांनी विचारलं, आपल्या घरच्या घोडागाडीतूनच जायचं ना? होय, पायी चालत जाणं या आपल्या सुकुमार कन्येला झेपणार नाही. एवढं बोलून विठ्ठलपंत मंदसे हसले.
रुक्मिणीनं लाजून तोंड फिरवलं. मग त्यांच्याकडे लज्जायुक्त कटाक्ष टाकून रुक्मिणी म्हणाली, रामाची सीता माझ्याप्रमाणे सुकुमार होती, परंतु वनवासात 14 वर्ष ती श्रीरामांबरोबर चालत राहिली. आपण माझ्याबरोबर असाल तर मी आनंदाने पंढरपुरापर्यंत चालत येईल. वटपौर्णिमाचं व्रत केलेल्या आम्ही स्त्रिया 7 जन्म त्या एकाच पतिराजांबरोबर संसाराची वाटचाल करण्याची प्रतिज्ञा करीत असतो. एका दमात रुक्मिणी हे सारं बोलून गेली. परंतु मग तिचं तिलाच वाटायला लागलं की आपल्या पतिराजांच्या देखत आपण एवढं बोलायला नको होतं. परंतु रुक्मिणी बोलत असताना ते तिच्याकडे कौतुकानं बघत होते. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात. तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.